अंतिम सामना असेल फायनल. आपण सगळ्यांना ग्राउंडवर उपलब्ध आहे. राष्ट्रगीतानंतर आपण स्टॉच उडवणार आहे. अरे फक्त खेळाडूंनी जावा. प्रीमियर क्रिकेट लीग या पर्व दुसरं यासाठी फर्स्ट प्राइज आपण डिक्लेअर केलेलं आहे 15,000. सेकंड प्राइज 8,000. बेस्ट बॅट्समॅन 1,500. बेस्ट बॉलर 1,001. बेस्ट फिल्डर 300. मॅन ऑफ द सिरीज 1,500. ह्या ठिकाणी शेवटचा सामना खेळण्यात येणार आहे. फायनल A06 आणि E05 यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. त्यापूर्वी आपण राष्ट्रगीत घेणार आहे आणि राष्ट्रगीतानंतर टॉच उडवलं जाईल आणि त्यापुढे मॅच सुरू होईल. सगळ्यांना विनंती करण्यात आहे लाईनीत उभं राहा राष्ट्रगीतासाठी. राष्ट्रगीताला सुरुवात मिस्टर कपूर सगळ्यांनी उभे राहिल्यानंतर इथं स्टेजवर सांगावा राष्ट्रगीत सुरू करायचं का? सगळ्यांनी आपापल्या जागा उभे राहा. राष्ट्रगीत सुरू करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा दारिद्र्य उत्तर वंगा विद्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलगीत अंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय जय भारत माता की वंदे मातरम. हॅलो हॅलो छान इथे आपलं राष्ट्रगीत झालेलं आहे आणि ह्या राष्ट्रगीतानंतर आपण या फायनलसाठी टॉस उडवणार आहोत. ह्या ठिकाणी A05 आणि A06 A05 आणि A06 यांच्यामध्ये फायनल आहे. E05 आणि A06 संघांचा इथे फायनल सामना होणार आहे. टॉस झाला का? हॅलो टॉस झालेला आहे का इथे? बाबू बॉल देऊन जा. झालं ते खेळून झालं तर बॉल देऊन जा. युवा
In the final, L06 has won the toss and elected to field first. ह्या ठिकाणी टॉस झालेला आहे. L06 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण फर्स्ट प्राइज टॉस विजेत्या टीमला देणारे 15,000 रुपये रोख स्वरूपात, सेकंड प्राइज देणारे 8,000 रुपये रोख स्वरूपात आणि तुषार नाईक यांच्यातर्फे फर्स्ट विजेत्या टीमला 3 कोंबड्या, सेकंड विजेत्या टीमला 2 कोंबड्या. ते त्या संघाचा निर्णय असेल की त्यांनी त्या कापून खायच्या की घरी कुक्कुटपालन करून त्यांचं चालू देखील करायचं. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समॅनला आपण 1500 रुपये देणार आहे बक्षीस रोख स्वरूपात. बेस्ट बॉलरला 100 रुपये देणार आहे आपण. सॉरी, 1,001 रुपये देणार आहे बेस्ट बॉलरला आणि बेस्ट फिल्डर म्हणून याला बेस्ट बॉलरला आपण 1,001 रुपये देणार आहे रोख स्वरूपात आणि बेस्ट फिल्डरला 301 रुपये देणार आहे रोख स्वरूपात आणि मॅन ऑफ द सिरीज मी 15,000 रोख स्वरूपात देणार आहे. अशा प्रकारे हे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे. Nagmula Premier Cricket League Season 2. We have witnessed brilliant performances yesterday and today. And now we got two finalists, L06 and E05. This will be the very exciting match to watch. मेघमल्हार संकुल, मेघमल्हार नेक्स अंतिम सामना होत आहे. या ठिकाणी A06 विरुद्ध E05. A06 संघाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिस्टर कोहली E05 संघाला सांगण्यात येत आहे लवकर त्यांनी बॅट्समॅन आपल्या पाठवावा. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. बाहेर हा खेळ नेहमी होता. दोन्ही टीमचा 12वा प्लेअर इकडे यावा. सूर्य जरी हस्ताकडे चालला असला तरी रायझिंग स्टारने आपली मेहनत घेण्याचा प्रयत्न करावा. हा खेळ नेहमी होता. कार L02 कडून 3 टी-शर्ट्स आपल्याला आलेले आहेत. L08 चे फार खूप धन्यवाद आणि आभार. त्यांच्याकडून काल 3 टी-शर्ट्स आलेत. मालिकावीर, बेस्ट बॅट्समॅन मयूर राणे यांच्याकडून काल 3 टी-शर्ट्स आलेले आहेत. मालिकावीर, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी. या ठिकाणी संघातर्फे नाव फर्स्ट शॉट ऑफ द फायनल सागर टू जयेश स्ट्राइक द बॉल फॉर 1 रन. E05 संघातर्फे जयेश
जयेश आणि गौरव बॅटिंग करण्यात येतात. मिस्टर सागर बॉलर टू Jayesh tried to hit hard but missed and it's a by run for one. न्यूझीलंड संघातील सगळ्या टीमचा खूप इथे आभार व्यक्त करण्याचा कालपासून सामने सुरू झाले. अतिशय शांततेने तो पार पडलेला आहे. हा शेवटचा सामना आहे आपला, तो सुद्धा आपण शांतीने पूर्ण होण्याची अपेक्षा करू. बॉल मिस्टर सागर, नेक्स्ट बॉल टू जयेश, टू सागर बॉल, नाइस बॉल. Jayesh and Igor. Jayesh is on strike. Sagar is going to ball to Jayesh. Jayesh hit hard. There is a misfielding from the wicket keeper. And the batsman will get one run. It's a bad fielding for Mr. Dhumal. या ठिकाणी अविनाश वाघमारे त्यांच्यातर्फे धुमाळांनी कॅच पकडले 1,001 रुपये रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात येईल. अविनाश वाघमारे यांच्यातर्फे नॉमिनेशनला जातो. एक मिनिट आपल्याला मेडिकल संतोष गोळे यांना थोडंसं पाणी घेऊन जा. लवकर पटकन पाणी घेऊन जा. संतोष गोळे तुम्ही थोडा गेम आपल्याला मध्ये थांबावं लागतोय. पटकन पाणी घेऊन जा. कृपया डॉक्टरच्या व्यतिरिक्त बाकी प्लेअरनी जाऊ नये. जास्त गर्दी करू नका तिथे. मला वाटतं थोडस आणि पुन्हा एकदा त्याच्या टीमसाठी
प्रॉब्लेम झाला बट he is now ready to ball next over. संतोष गुळे ही दुसरी ओव्हर घेऊन आपल्या संघासाठी गौरव स्ट्राईकवर मिस्टर गौरव टू मिस्टर गौरव. अंपायर्स कॉल इज वाईड बॉल. पहिला बॅट बॉल टाकलेला आहे. दुसरा बॉल घेऊन येत आहे संतोष मिस्टर सोडलेला आहे आणि चेंडू सीमारेषा पार. टीमला मिळणार आहे 4 धावा. अशा तऱ्हेने टीमचा दुसऱ्या ओव्हरचा हा पहिलाच बॉल. पहिला बॉल वाढ होता, हा दुसरा बॉल होता. पहिला तेरा होता. LG06 चा एक खेळाडू इथे स्टेजवर पाठवावा. एकही 12 प्लेअर. संतोष गोळे आपला पुढचा सिंपल कॅच सोडलेली आहे आणि बॅट्समॅनला 2 रन्स मिळणार आहेत. टीमचा स्कोर झालेला आहे 20 रन. Batsman tries very hard, but he will get only 1 run. ह्या ठिकाणी 2 धावांची सुंदर ओव्हर इथे बघण्यात मिळत आहे. 2 बॉलवर 2 कॅच मिस करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट बॉल टू गणेश आणि तो चेंडू उंच असा हवेत गेलेला आहे, परंतु इथे फक्त 1 रन मिळणार आहे. आणि रन झालेला आहे टोटल 22. रन झालेले आहेत. आलेले बॉलिंग पदावर त्यांचा सामना करतील तो बलाढ्य गणेश.
34 runs after 2 overs. अक्षरशः धुळा उडवलेला आहे तो L6 गोलंदाजांचा. बॉल गेला खाडीला आणि फाटा फुटला शेंडीला. अशा प्रकारची गत झालेली. सासू गेली खोकून आणि जावयाला 90 टाकून. बघू आता पुढे काय होतं ते. रुपेश आलेला आहे बॉलिंग पथावर. त्याचा सामना करेल तो गौरव. रुपेश टू गौरव. After 2 overs, the scorecard is 34 runs. Nice slow one from Rupesh, and the batsman has missed it. Mr. Gimal has collected very nicely. He's keeping very close. Again, Mr. Gimal. Mr. Gimal is keeping very close and very nicely. The ball is bowling. Slow one to the batsman. Batsman strikes. अक्षरशः झोलीतला झेल सोडलेला आहे. एक कंटेनर 3 टमटम 4 टपाक टमटम अशा प्रकारची कॅच. नेक्स्ट बॉल to Ganesh. Ganesh is very hard hitting. अक्षरशः L6 कधी scorecard is 41 runs. आली तर लाट नाही तर झोपायला खाट अशी L6 गत झालेली आहे. बघूया गणेश काय करतोय. Swing and a miss. Nice slow one from Mr. Rupesh to Ganesh. Ganesh tried to hit hard, but he missed the ball. Again, it is slow one from the Rupesh. Brilliant bowling from Rupesh. Rupesh अशी अक्षरशः 2-3 बॉल हे चकवलेले. बघूया आता लागोपाठ नाही 4 डॉट मारलेले आहेत त्यांनी आणि 6 किती दिले. एकच 6 दिलेला आहे. ओके, 7 runs given. The total score is 41 runs. Rupesh has delivered one of brilliant over. दोन्ही संघ छान अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करताना
57 रन झालेले आहेत. रन झालेले आहेत. 305 चे 46 रन झालेले आहेत. 305 चे 47 रन. उत्तम बॉल. सुंदर असा स्लोअर वन टाकलेला आहे संदेशांनी. गणेशांनी पूर्ण ताकदीनिशी 6 लावण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु त्यांचा प्रयत्न असफल आणि हा डॉट बॉल संदेशांनी टाकलेला आहे. 06 संघाची शेवटची ओव्हर. त्यांनी ही उत्तम ओव्हर कराल की जेणेकरून कमीत कमी रन जातील पुढील टीमला. सुंदर असा चेंडू. या ठिकाणी 2 रन देण्यास 2 रन मिळालेले आहेत या चेंडूवर. 49 रन्स. 49 रन्स. Ganesh has tried very hard, but सुंदर अशी फिल्डिंग जुमा साहेबांची आणि रान झालेला आहे. दुसरा रन घेताना ए पाणी दे पाणी. 50 धावा. जोरदार तयार झाला पाहिजे. संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या. सर्वांनी हात वर करून टाळा वाजवला पाहिजे. त्याचबरोबर ए जयेश पाणी दे पाणी. डॉक्टर दिलकर डॉक्टर कुमार साहेबांच्या पायामध्ये क्रॅम्प आलेला आहे. त्याचबरोबर गणेश यांना या वाघमोडीन करून या बॉलला जर 6 मारला तर 500 रुपयाचं प्राइज देण्यात येणार आहे. 501 रोकडा. या स्टंपच्या मागून ज्यांनी खऱ्या अर्थाने या मॅच विनिंगचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला माऊली सिरदार साहेब. या विनिंग सिक्सरचा जो काही मानकरी असणार आहे तो माऊली सिरदारकर स्टंपच्या मागून मार्गदर्शन करत आहे की 6 कुठल्या दिशेने गेला पाहिजे, कुठल्या दिशेने नाही गेला पाहिजे. याआधी सुद्धा शेवटच्या चेंडूत एका चेंडूत 7 धावांची गरज असताना मागून मार्गदर्शन करत असताना 6 लावून हा संघ या फायनल पर्यंत पोहोचलेला आहे. या टुर्नामेंटला ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठ्या मनाने या सहकार्य केलं ते आमचे नितीनजी दोन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. रुपये आपण त्या फिरवून लिहायचा आहे, आपला सन्मान घ्यायचा आहे. नितीनजी या ठिकाणी आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. मी अविनाश बागुळ्यांना विनंती करेन की आपण त्याचा सन्मान करायचा आहे. या टुर्नामेंटसाठी 5001 रुपयाची भरघोस रक्कम सहकार्य करून नितीन दोन साहेबांनी या टुर्नामेंटला अजून मोठ्या प्रकारे सहकार्य केलं. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढे काळात सुद्धा आपलं सहकार्य लाभेल ही अपेक्षा व्यक्त करतो. संतोष गोळे again. संतोष गोळे is giving everything in this match. त्यांना आताही त्यांच्या पाठीत काहीतरी लागलेलं आहे. डॉक्टर साहेबांना आपण विनंती करतो. संतोष गोळे तुम्ही व्यवस्थित आहात का? या ठिकाणी 805 चा स्कोअर झालेला आहे. 52 रन. लास्ट ओव्हर चाललेली आहे. Santosh Goel is giving everything in this match. या ठिकाणी गणेश यांना या बरोबर 6 मारला तर अविनाश वाघमोडे यांच्यावर 500 रुपये रोख देण्याचं. नाईस बॉलिंग अँड नाईस कॅच. या ठिकाणी आऊट झालेला आहे आणि त्या अशाच प्रकारे मॅच संपवून
जिंकण्यासाठी 53 रन्स टू विन 53 धावांची आवश्यकता आहे L06 ला. अतिशय सुंदर प्रकारे E05 यांची बॅटिंग झालेली आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे. पुढे टीमला जिंकण्यासाठी 53 रन ही धावसंख्या असेल जिंकण्यासाठी. आपण पाहिलेलं आहे या मॅचला The captain is leading from the front. Mr. संतोष गुरु यांनी एक छान असा उत्तुंग मारलेला हवेत उंच गेलेला चेंडू त्यांनी झेल पकडला होता आणि आत्ताही जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार होता स्वतःला झेपून त्यांनी तो आलेला असे हे कॅप्टन. या ठिकाणी आपण लास्ट मॅचला पाहिलं 06 विरुद्ध L01 अतिशय चुरशीचा सामना झाला होता. आटापिटीचा सामना झाला होता. अशाच प्रकारे लढाईच्या तुफानी बॅटिंग बघायला भेटली होती. पण आता सुद्धा प्रेक्षक कशा बॅटिंगचे ते अंतर्गत पाणी येण्याची व्यवस्था करावी. आपल्या मेघमल्हार क्रिकेट टीम 2025 यासाठी ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आपल्याला मदत केली त्यांचं मी एकदा नाव पुन्हा एकदा घेतो. त्यापैकी जे युट्यूबसाठी ज्यांनी आपल्याला मदत केली होती असे आपले मेघमल्हारचे तरफदार अध्यक्ष श्री अंकुश नाईक यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. श्री दिलीप खंडे पाटील यांनी सर्व चषक आपल्याला दिले या टुर्नामेंटसाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. श्री तुषार नाईक यांनी आपल्या ह्या क्रिकेट लीगसाठी जी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आणि त्याचा फायदा आपण इथे होताना बघतोय. तर असे अरुण निकम यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. श्री संदेश घाडगे यांनी मालिका पारितोषिक यांनी दिलेलं आहे त्यांचेही आपण खूप खूप धन्यवाद आणि आभार करतो. नंतर श्री अरुण दुबा यांनी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप असे 2 कॅप्स आपल्याला या क्रिकेट लीगसाठी उपलब्ध करून दिल्या. त्यासाठी आपण खूप खूप त्यांचे आभार आणि धन्यवाद करतो. खाते झालेला होते सागरेंनी धावसंख्या 2. खूप सुंदर असा प्रयत्न झेल पकडण्याचा झाला होता त्या इथे संघाकडनं. सागर टू सागर आउट. चेंडूवरती धावसंख्या खोंडा बदललाही धावसंख्या 2. Nice bowling from Sagar. ह्या ठिकाणी आर्मीमॅन सागर स्ट्राईकवर आहेत. त्यांच्या आपल्याला लास्ट मॅच मध्ये 4 बॉल 4 सिक्स अशी उत्तम अशी फलंदाजी बघण्यात आलेली आहे. अशी उत्तम अशी फलंदाजी बघण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर शॉट L06 तर्फे सागर टू सागर.
मालिकेमध्ये बघण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर शॉट. The scorecard is 12 runs. 12 रन झालेले आहेत. 12. Nice batting performance from Mr. Sagar. Once again, he is delivering his best. Now, Mr. Sagar to Mr. Sagar. It's high in the air. But the batsman will get only 1 run. अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप संतोष गोले विथ सागर आर्मीमॅन. खूप चांगल्या प्रकारे खेळ चाललेले आहे. Next ball, Mr. Sagar. Once again to Mr. Sagar. Oh, nice Yorker. अरे अपील करायला सांग. Sagar to Mr. Sagar, and he has missed it. Brilliant bowling from Mr. Sagar. Scorecard is 13 runs. 13 runs झालेले आहेत. एक ओव्हरची समाप्ती. 13 रन झालेले आहेत एन6 संघाचे. जिंकण्यासाठी 53 रनाची धावसंख्या आवश्यकता. We always say the game of cricket is a game of uncertainty. The game of cricket is a game of uncertainty. काय होऊ शकतं गेम मध्ये आपल्याला वाटतं किंवा इझी मॅच आहे, परंतु लक्ष क्षणापर्यंत धावसंख्या झालेली आहे. एक ओव्हर. Now, Ganesh is bowling to Santosh Gore. गणेश यांनी आपली सुंदर अशी फलंदाजी दाखवली होती. आता ते गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि आता आपण बघूया त्यांच्या संघासाठी ते कशा प्रकारची गोलंदाजी करतील. Mr. Sandeep is coming for the bat. या ठिकाणी रनाची संख्या एन06 संघाला चांगली उत्तम साझेदारी करून Nice bowling. It's a dot ball. संदीप यांचा उत्तम शॉट 4 रनासाठी.
Nicely fielded. And the batsman will get only 1 run. या ठिकाणी 0-6 विकेट पडलेला आहे. एक चांगल्या साजेदारीची गरज आहे. रनराज चांगला ठेवून रन गाठतो का Batsman will get only 1 run. Nice bowling from Mr. Ganesh. Sandeep is on strike. Ganesh. High in the air. The and Sandeep departs. बाय संघाला दुसरा विकेट घेतण्यात कामयाबी भेटलेली आहे. हा दुसरा विकेट 12-06 आणि धावाची संख्या 19-2. New batsman on field. Sandeep. Another Sandeep. New batsman name. आणि स्कोर झालेला आहे 25 रन. ए सौरभ 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 राऊत. बॅटिंग टीमला 2 रनाची पेनल्टी अंपायर्सने घोषित केलेली आहे. कुणीही आतमध्ये येऊ नये. 2 रन मायनस होणार आहेत. आपला खेळ संपलेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुंदर असा षटकार लगावलेला आहे सागर यांनी. पुन्हा एकदा
यांची फलंदाजी सुंदर अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते फायनल मॅच मध्ये. पेनल्टी मायनस करून आपण 29 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सागर यांना. चेंडू मागे धावताना आणि त्यांनी तो बंडीसाठी सोडलेला आहे. 1 रन L06 ला मिळताना आणि संघाच्या धावा झाला 30 रन. आणि ह्या ओव्हरनंतर स्कोर झालेला आहे 37 रन. लास्ट ओव्हरला 16 रन हवे आहेत. 16 रन हवे. 16 2 रनची पेनल्टी तुम्हाला मिळालेली होती. ए टेन्शन घेऊ नको रे. राहुल फायनल मॅचची इथे इथे बघ वरती. रन्स हवे आहेत 16. 6 बॉल 16 रन. बॉलर नेम प्लीज. सौरव ह्या टुर्नामेंट लीगचा लास्ट ओव्हर घेऊन सागर यांना आता पाहूयात. सुंदर असा आणि डॉट बॉल. अजूनही L6 ला जोपर्यंत सागर मैदानात आहेत तोपर्यंत
4ला 10 धावा हव्या आहेत आता. छान अशी fielding. सुंदर अशी fielding केली आहे. धावा घेताना बॅट्समॅन रन झालेला आहे. स्कोर काय झालेला आहे 44 रन्स. 3 बॉल 9 रन. LG06 संघाला हव्या आहेत 9 धावा. 3 बॉल बाकी. सागर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणि जोपर्यंत सागर स्ट्राईकवर आहे तोपर्यंत LG06 च्या आशा पडेल. 3 बॉलला 9 धावा. कॅच ऑफ द मॅच असू शकते. ज्याप्रमाणे सूर्यकुमार यादवने फायनल मॅचला नाही रन घोषित केलेले नाही. दुसऱ्या अंपाने राज राठोड यांनीही टिकवून आपलं डिसिजन दिलेलं आहे. It is a catch of the match and catch of the tournament. ज्याप्रमाणे T20च्या फायनलला सूर्यकुमार यादव यांनी जो झेल घेतला होता तशाच प्रकारचा झेल इकडे E05च्या फिल्डरने आज घेतलेला आहे आपल्या संघासाठी. आणि दोन बॉल 9 रन. दोन बॉल 9 रन. Rupesh is on strike. Wide ball. दोन बॉलला 8 धावा आल्या आहेत. काल आपण पाहिलं होतं 1 बॉलला 7 रन हवे असताना जी मॅचचं वळण वेगळ्या दिशेने गेलेलं. That's the beauty of cricket. Now 8 runs needed. 2 balls, 8 runs.
थांबा थांबा. आताचे रन किती आहेत? 2 रन आहेत ना. आता एक बॉल किती? एक बॉल 6 पाहिजे. ऐका पंच सूचना द्या. आतमध्ये येऊ नका. पॅरेंट बोल तुम्हाला. मगाशी येऊन गेला तुम्ही. आतमध्ये कोणी येऊ नका. बॉलला वाईट पण नाही दिला. तू जर बाहेरचा बॉल बघतोयस ना, ठीक आहे, मग तू त्याला वाईट पण नाही दिला. गिरीश पेनल्टी लावायला पेनल्टी लावायला त्यांच्याबरोबर डिसिजन चाललेलं आहे. तोपर्यंत मॅच थांबवण्यात येत आहे. लाईट बंद. विश्व धुमाळ येस. अशा तऱ्हेने ही फायनल मॅच 3-0 फायनल जिंकलेली आहे. सुंदर असं क्रिकेटचं प्रदर्शन दोन्ही टीमकडून. 806 आणि 305 या दोन्ही संघाने सुंदर असं क्रिकेटचं प्रदर्शन इकडे केलेलं होतं आणि या फायनल मॅच मध्ये 305 विन झालेला आहे. मेघ मल्हार प्रीमियर लीगच्या आज अंतिम सामन्यामध्ये ज्या संघाने विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे उपविजेता संघाचं त्याचप्रमाणे अभिनंदन. या लीग निमित्त ज्यांनी या सामन्यासाठी सहकार्य केलं, मी त्यांचं नाव मी का पुकारेन, त्यांनी कृपया व्यासपीठातून लिहायचं आहे. माऊली शेरकर साहेब कृपया आपण व्यासपीठातून लिहायचं आहे. जितेंद्र गाडे साहेब आपण सुद्धा व्यासपीठातून लिहायचं आहे. वसीम बाय कुठे असेल तरी सुद्धा व्यासपीठातून लिहायचं आहे. सर्व कार्यकारी सदस्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठातून लिहायचं. कार्यकारी सदस्यांना सर्वांना विनंती आहे की व्यासपीठातून लिहायचं आहे. कुणाला सांगायची गरज पडली नाही, कारण या गर्दीमध्ये आपले नाव कदाचित चुकलं असेल तरी आपण समजून घ्यायचं आहे. तत्पूर्वी बक्षीस वितरण होत असताना मी सन्माननीय सचिव साहेबांना विनंती करतो की आपण या सामन्यानिमित्त या खेळाडूंना 2 शब्द आभार व्यक्त करायचे आहे. महिला वर्गाने विनंती आहे की आपण या व्यासपीठातून लिहायचं आहे. चालू आहे ना बस. गोळी माणूस डायरेक्ट तिकडं. मेघू मल्हार गृहसंकुलाचं या ठिकाणी मेघू मल्हार प्रीमियर लीगचं हे 2रं वर्ष अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय सर्वांच्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. सर्व मान्यवरांचं, सर्व प्रायोजक देणाऱ्या मान्यवरांचं देखील मी मेघू मल्हार गृहसंकुलाच्या वतीने आभार व्यक्त करतो की त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण या ठिकाणी ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या संपन्न करू शकलेलो आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं देखील मी अभिनंदन करतो. विशेषतः
एल6 संघाचं या ठिकाणी विशेष अभिनंदन आहे, कारण का गेल्या वर्षी देखील त्यांनी गेल्या वर्षीप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षी देखील सातत्य ठेवून उपविजेतेपद त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. E5 संघाचं देखील या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि E5 संघाचं अभिनंदन. तसंच L6 संघाला या वर्षी जरी नाही जमलं तर नक्की पुढच्या वर्षी ते त्या ठिकाणी विजय प्राप्त करते अशी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सचिव साहेब. या ठिकाणी आपण मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याचप्रमाणे या कार्यक्रमानिमित्त आमच्या खऱ्या अर्थानं ज्यांनी गेली 2 दिवस त्यांनी मेहनत केली ते आमचे सन्माननीय चेतनजी पाटील साहेब, त्यांचं सुद्धा या कार्यक्रमानिमित्त आपले आभार व्यक्त करतो. अनिलजी गावडे साहेब कॉमेंटेटर, त्याचप्रमाणे योगेशजी ढुमरे, मयूरजी राणे साहेब यांच्याकडून सुद्धा मालिकावीर आणि याच्यासाठी स्पॉन्सरशिप आले होते, त्यांच्यासाठी मला आभार. मी पुढील मार्गदर्शक म्हणून सन्माननीय चेअरमॅन साहेबांना विनंती करतो की आपण या खेळाडूंना 2 शब्द मार्गदर्शन करायचे आहे. तत्पूर्वी या सामना चालू असताना जी आधी एक घोषणा झाली होती की या मेच्या शेवटच्या काही टप्प्यात आपण या मेघमल्ला प्रीमियर लीगच्या पर्व 3ऱ्याचा आपण पूर्वतयारी करायची आहे. परंतु या पूर्वतयारी करत असताना या काही त्रुटी ज्या असतील आपण सर्वांकडून कशी सुधारणा करत येते आपण मार्गदर्शन करायचं की आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतीलच, परंतु आपण सुद्धा त्यांना तेवढंच सहकार्य करायला ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मी माईक पुढच्या संबोधनासाठी संबंधित. धन्यवाद जास्त वेळ नाही घेणार मी. सर्वप्रथम दोन्ही संघाचे अभिनंदन. L6 E5 अतिशय खेळामेळाच्या वातावरणात हा आपला उत्सव पार पडला. मेघमल्हार प्रीमियर लीग वर्ष दुसरे आपण आज 3ऱ्या वर्षाची तयारी आपण करतोय. मे महिन्यामध्ये शेवटचा किंवा 3ऱ्या वीक मध्ये पुन्हा आपण मेघमल्हार प्रीमियर लीगची आपण आज घोषणा करतोय. व दुसरी सूचना आपण असं सांगतो का आपला मेघमल्हार संघ मोठा आहे, खेळाडू खूप जास्त प्रमाणात आहेत. आपण यानंतर ओपन स्पर्धेमध्येही मेघमल्हारचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्यायचं आपण या खेळाच्या माध्यमातून करणार आहोत. बरोबर 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. असा प्रोटोकॉल असतो, सामान्य अध्यक्ष साहेबांनी बोलल्यानंतर कुणाला माईक द्यायचा नसतो, परंतु आमच्या सर्वांच्या लाडके आवडीचे सन्मान्य ज्यांनी या मैदानाच्या बाहेर राहून खेळाडूंना मार्गदर्शन केलं, त्यांनी या शेवटच्या अंतिम फेरीपर्यंत येऊन आपल्या संघाला विजयाची खेचून देण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला. सन्मान्य माऊली श्रीसाट साहेब यांना विनंती. साहेब अध्यक्ष साहेब यांच्या परवानगीने मी ही त्यांना संधी देतो, कारण प्रोटोकॉल एक असा कार्यक्रमाचा असतो की कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी एखाद्या बोललं की पुढील भाषणाला समाप्त असं त्या ठिकाणी घोषित केला जातो, परंतु मी एक त्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. रामकृष्ण हरी. सर्वांनी ज्या खेळमेळीच्या वातावरणात 2 दिवस हा उत्सव नसून महोत्सव प्रमाणे साजरा केला आणि सगळ्यांनी जो आनंद आम्हाला दिला बाहेर बसून, त्या सर्व खेळाडूंचे पहिल्यांदा आभार. आणि जास्त न बोलता आत्ता पहिल्या मॅच पासून तर आत्ताच्या मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत प्रत्येकाने बॅटसाठी किंवा बॉलसाठी आपली जी काय मेहनत घेतली त्या सर्वांचे पुन्हा धन्यवाद. असंच खेळत राहा, प्रॅक्टिस करत राहा. येणारी जी टुर्नामेंट असेल ती याच्यापेक्षा आणखी चांगली करण्यासाठी सर्वांकडून योगदान मिळेल ही अपेक्षा करतो. आणि पुन्हा या पूर्ण नियोजन कर्त्याचे, या नियोजन मंडळींचे ज्यांनी हे आयोजन करण्यासाठी पूर्ण मेहनत घेतली, आता ते प्रत्येकाचं नाव घेत नाही, माझ्या माहितीतले 4 नाव आहेत, ते सर्व प्रथम घेतो आणि थांबतो. पहिले ज्यांनी घोषणा केली ते अध्यक्ष साहेब, दुसरी गोष्ट ज्यांनी पूर्ण नियोजन केलं संतोष गोळे साहेब, धुमाळ साहेब, संग्राम पाटील साहेब, प्रफुल्ल दुरटकर साहेब, आणि आणखी कोणी राहिलं असेल तर ते माझे बांधव म्हणून त्यांनी मला माफी करावी, त्यांचे सर्वांचे पुन्हा धन्यवाद. आणि या नियोजनात तुमच्याकडून कुठलीही कमतरता झालेली नाहीये. इथून पुढे तुम्ही वारंवार याच प्रकारचं नियोजन करावं आणि हीच मेहनत घ्यावी. भविष्यात नक्कीच आपलं मेघमल्हारचं नाव
राज्य पातळीवर जाण्यासाठी तुमच्याकडूनच सहकार्य लाभेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सिद्धार्थ साहेब. आम सर्व मान्यवरांचे भाषण जरी संपले असले तरी देखील कार्यक्रम अजून सुरूच आहे, कारण येणाऱ्या थोड्याच वेळात आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर असे त्रिकोण असे असणारे मानाचे ट्रॉफी सर्वांना देण्याचं या ठिकाणी कार्य होणार आहे. म्हणून थोड्याच वेळात आता विजयी संघाच्या कर्णधारांना पुढे बोलवणार आहोत, परंतु साहेब ट्रॉफी घेतल्यानंतर त्यांना आपण बोलू देणार आहोत माईक. आपण ट्रॉफी घेतल्यानंतर ते स्वतः इथे मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी आपल्यापैकी कोणाला बोलायचं तर कृपया आपण व्यासपीठावर येऊ शकता. कार्यक्रम करणारे कोणी कार्यक्रम करणारा आपला बसलेला आहे. या आनंदाच्या क्षणी सन्माननीय पाटील साहेबांनी अंकुश साहेबांना या ठिकाणी आधीच घोषणा करून टाकली की येणारे पर्व तिसऱ्याच्या सर्व पारितोषिक म्हणजे ज्या ट्रॉफ्या लागणाऱ्या संकुलासाठी त्या सर्व ट्रॉफ्या सन्मान्य दिलीपजी पाटील साहेब यांच्या वतीने या सामन्यासाठी देण्यात येतील असं जाहीर झालेलं आहे. परंतु या येणाऱ्या सामन्यासाठी संतोषजी गोळे साहेब आपल्याला खास करून विनंती आहे, धुमाळ साहेब आपल्याला विनंती आहे, जयेश असेल किंवा दुरुस्कर साहेब असेल, अविनाश असेल किंवा केतनभाई असेल, सर्वांना विनंती आहे की आपण येणाऱ्या तिसऱ्या पर्वाची आपण अशी जय्यत तयारी करायची आहे की येणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांना अभिनमान वाटेल. संग्राम पुढल्या वर्षी होणाऱ्या सामन्यासाठी आताच बक्षिसाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालं. सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी सुद्धा युट्यूब लाईव्ह यावेळेला जरी ऑफलाईन जरी पाहिलं असं पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना युट्यूब लाईव्ह बघण्याचं या ठिकाणी सर्वांना भाग्य लाभणार आहे असं सर्वांच्या वतीने साहेब मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की प्रफुल्ल धोतकर साहेब या सर्वांना सामन्यासाठी मार्गदर्शन करतील. थँक्यू सो मच विनोद रातडे यांचं. याच्यानंतर आपण डायरेक्ट वेळ न घालवता प्राइज कडे जाणार आहोत. तर पहिला प्राइज आहे बेस्ट फिल्डर E5 सागर सूर्यवंशी. सागर साबळे लवकर यायचंय. सर्वांशी हस्तांदोलन करायचंय. हस्तांदोलन बेस्ट फिल्डर म्हणून आपण सागर आणि त्याचबरोबर रोख पारितोषिक किती 500 रुपये. त्यानंतर एनी गेसेस बेस्ट बॅट्समन कोणी सांगू शकते आजच्याच आपल्या मॅच झालेले आहेत. बेस्ट बॅट्समन काय प्रफुल्ल त्याला कोण आई. तर बेस्ट बॅट्समन सनी L1 155 रन ठोकलेले आहेत सनी यांनी. अक्षरशः धुरळा करून टाकलेला आहे बॉलरचा. सर्वांचा हात मिळून यायचा सनी तिकडून. तसेच आमचे मित्र बाबू यांना पण स्टेजवर यायची विनंती कमिटीतर्फे. निशांत पाटील यांनी कृपया मंचावर यायचंय आणि त्याचबरोबर सनी यांना 1501 हे रोख पारितोषिक मंडळातर्फे दिलेलं आहे. सनी यांनी ब्रॉड स्माइल द्यायची. खूप खूप अभिनंदन. आणि त्याबरोबर आता मेन बॉलर एनी गेसेस एनी गेस तुम्हाला काय वाटतं संग्राम. तर बेस्ट बॉलर हा पूर्ण आपण जेवढ्या मॅच झाल्या त्याच्या सेमीफायनल मध्ये काढलेला आहे.
सेमीफायनल आणि फायनल. तर बेस्ट बॉलर कोणी सांगू शकेल परत एकदा? पटेल आप बोल सकते हैं बेस्ट बॉलर? तर बेस्ट बॉलर आहे गणेश इफे. ताळमेळाचा खेळाडू आमचा. हे बघा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. सागर यांची गोलंदाजी अतिशय सुंदर आणि त्याचबरोबर ऑलराऊंडर. किती? त्याचबरोबर त्यांना रोख पारितोषिक 1000 रुपये देण्यात आलेलं आहे. चला यानंतर आपण जात आहोत फोटोहून जाऊ द्या. गणेश यांचे लहानपणीचे मित्र आवी. गणेश यांचं खूप खूप अभिनंदन कमिटीतर्फे. त्याचबरोबर आपण चाललेलो आहोत ते मॅन ऑफ द सिरीज याच्याकडे. एनी गेसेस? मॅन ऑफ द सिरीज कोणाला भेटू शकते? गणेश हा मी कोण? आवी सूरज बघूया. सूरज लाटेचा आवाज चारी दिशेने घुमतोय. मला वाटतं सूरज लाटेला भेटू शकते. बघूया. मॅन ऑफ द सिरीज हा अवॉर्ड जात आहे सागर L6. जे आपल्या देशाची सेवा करता आपली मेघमल्लारची देखील सेवा करतात. याचबरोबर आणि बघा मागच्या वर्षी पण हाच मॅन ऑफ द सिरीज होता बरोबर. आणि त्याला आम्ही त्यावेळेस पण 2 शब्द बोलण्यासाठी दिले होते. त्याला ट्रॉफी आणि 1500 रुपयाचे रोख पारितोषिक. सागर वन मॅन आर्मी यांनी दाखवून दिलेलं आहे आपली आर्मीची ताकद काय आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्याचा गौरव करावा. की त्यांना सलाम आहे. आर्मीला सलाम आहे. धन्यवाद. सागर यांना मागच्या वर्षीची आठवण आली आहे. तुम्ही 2 शब्द आमच्यासाठी बोललेले. आजही आमचा आग्रह आहे की 2 शब्द तुम्ही सर्वांसाठी बोलावेत आणि जे आपले छोटे छोटे जे प्लेयर आहेत त्यांच्यासाठी काय प्रोत्साहन आहे ते बी सांगावं. तुम्ही आतापर्यंत आर्मीचा प्रवास केला आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये कसा तुम्ही सहभाग घेऊन असं चांगली फलंदाजी आणि चांगलं हे करण्याचं तर तुम्ही बाकी पब्लिकला पण हे करा, प्रोत्साहन करा त्यांनी पुढे कसा खेळता. नक्कीच. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना जय हिंद जय भारत. मालिका खेळायचं म्हणजे आता लास्ट टाइम पण आम्ही होतो फायनलमध्ये थोड्यासाठी गेलेली. यावेळी पण थोड्यासाठी गेली. बॅड लक आहे. ठीक आहे असू द्या. जिंकलेल्या टीमसाठी सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. असंच खेळत राहा नेक्स्ट टाइम सुद्धा. नेक्स्ट टाइम पण असंच लक्षात ठेवा. आपण नेक्स्ट टाइम पण असंच भेटू आणि त्यावेळी ट्रॉफी आमची असेल. नाही समोरची टीम कोणती पण येऊ शकते पण फायनलमध्ये आम्हीच असणार एवढं लक्षात ठेवा. आणि बाकीचं सांगायचं झालं तर माझा क्रिकेटचा म्हणजे प्रवास असा होता की लहानपणापासून मला क्रिकेटचं वेळ होतं. ॲज अ स्पोर्ट्समॅन मी कोणताही गेम असो मी कधी मागे नाही राहत. मी त्याच्यामध्ये ट्राय करत असतो की स्वतःसाठी म्हणजे किंवा आपल्या टीमसाठी खेळण्याचा प्रयत्न करतो. त्याने होतं असं की आपली स्वतःची शरीरसृष्टी पण चांगली राहते आणि माणूस म्हणजे ऍक्टिव्ह पण राहतो. तर सगळ्या लहान मुलांना मी हेच सांगेन की कोणताही गेम असो कधी मागे नका पडू. आपलं स्वतःचं कौशल्य पुढे आणा आणि खेळत राहा. कधी ना कधी नक्कीच आपलं यश आपल्याला वरती घेऊन जाईल. आणि सेकंडली आपण त्याच्यानंतर भरती झाल्यानंतर सुद्धा सुट्टीवरतीच खेळायचं. जास्त आपलं काही वेळ नव्हतं पण स्टार्टिंग पासूनचा गेम सगळ्यात फेवरेट असल्यामुळे कधी या गेम मध्ये मागे न पडलं ना कधी पडणार आहे. नक्कीच जिथं जाईल तिथं नाव असेल समोरच्या टीमला पुढे जात तरी किती असेल. वन सेकंड जय हिंद जय भारत. आणि सागर गेल्या 2 वर्ष तू मेघमल्लार सोसायटीमध्ये राहतो तर तुझा अनुभव कसा आहे. इथले बॉन्डिंग वगैरे कार्यक्रम कसे असतात ते
ते पण आम्हाला तुझ्याकडून ऐकायचं. आम्हाला खूप खरंच आवडेल. आता तसं सांगायला गेलं तर जास्त करून मी आपल्या मेघमल्हारच्या कार्यक्रमामध्ये नसतो, कारण की मी ड्युटीवरतीच असतो. बट एक असतं ना की घरी आल्यावरती आई वडिलांचं वगैरे त्यांच्याशी बोलणं, संभाषण जे असतं त्याच्यावरून समजतं की सोसायटीमध्ये राहिलेलं, म्हणजे मी तर तिकडे असतो, आई वडिलांना कधीही मला असं कधी असं टेन्शन नाही आलं. जसं गावामध्ये असल्यावरती थोडंसं टेन्शन येतं की लोक कसे असतील गावचे वगैरे, तिथले आपलं म्हणजे असतात काही गोष्टी तिथे अशा कम्फर्टेबल इझिली यूज नाही होत, किंवा तिथे थोडी भीती असते काही गोष्टींची. तसं आपल्या बिल्डिंगमध्ये खूप छान वातावरण आहे. सेकंडली फॅमिली एकदम सेफली राहू शकते. आणि जसं मी एक बाहेर असतो क्वार्टरली किंवा 6 महिन्यातून एकदा येतो, तर अशा व्यक्तींसाठी पण आपली फॅमिली इझिली ठेवून जाऊ शकतात, कारण की तिथे काही म्हणजे असं टेन्शन नाहीये. तर खूप खूप छान आहे. आणि मी नक्कीच प्रिपेअर करेन अजून पुढे राहण्याचा किंवा आपल्या स्वतःचं तिथे काहीतरी घेण्याचा. नक्कीच तो आपल्या कमिटीच्या बद्दल आणि आपल्या अध्यक्षाच्या बद्दल, कामांच्या बद्दल, आणि जे आता सुरक्षा आणि संकुलात जे वातावरण खेळमेळीचं सगळं एकोपाचं, त्याबद्दल 2 शब्द काय. आता मी परत तेच सांगेन की मी इथं जास्त नसल्यामुळे मी कोणाला काम जास्त मला माहिती नाहीये. ठीक आहे, मी अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखतो आणि रिस्पेक्ट पण करतो. सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना मी जेवढं बघितलंय तेवढं, म्हणजे मोस्टली मी माझी एक गाडी घेऊन आलेलो मित्राची, तो सांगतो किस्सा. तर मला आतमध्ये एंट्री नाही दिली, म्हणजे आधी विचारलं कोण आहे काय वगैरे. तर ह्याच आपल्या सेफ्टी सिक्युरिटीच्या म्हणजे रूल्स अँड नियम आहेत, तर ते इम्पॉर्टंट आहेत आणि ते नक्कीच त्यांच्याकडूनच लागले असतील. असेच खूप सारे नियम असतील जे आपल्या सोसायटीसाठी उपयुक्त असतील. तर त्यासाठी मी त्यांचं सुद्धा खूप खूप म्हणजे आभार मानतो, कारण की अशाच लोकांमुळे आपली फॅमिली इथे सुखात राहते वगैरे. तर सगळ्यांना नक्की परत एकदा सांगेन की इथे खेळून वगैरे इथे राहून मला खूप आनंद झाला आणि मी नक्कीच इथून काहीतरी शिकून जाईन. जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच सागर. सर्व आपल्याला आपलं रिस्पेक्ट करतात, कारण आपण देशाची सेवा करतो. त्याचप्रमाणे आपणही एवढं लक्षात घ्या सर्वांनी की आपण ही सेवा करू शकतो सामाजिक जीवनामध्ये. चला, तर आपण आता वळत आहोत. जी रनर अप टीम आहे L6 यांनी सर्वांनी 15 प्लेयरनी यायचंय तुमच्या एक एक करून. L6 कॅप्टन गोळे आपण आपली टीम घेऊन यायचंय. 15 जणांनी यायचंय, लाईनीत यायचंय. त्यांना इथून जायला द्या. लवकर या. सेकंड प्राइज आपण ठरवलेला आहे, कॅश रक्कम 8,000 रुपये. ट्रॉफी खाली देऊया आपण, इथे जाऊ. हा, इकडून हे करा तुम्ही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विजेत्या टीम कडून सर्वांच्या. बघा काय नियोजनात वगैरे काय थोडीफार चूक बोल असेल तर आपण प्रेमळ मनाने आम्हाला माफ करा. सगळ्या प्लेयरचं अभिनंदन. अभिनंदन. चला लवकर लवकर. हात मिळवा. त्याचबरोबर किती राहिलेत? या या या
गौरेश कदम यांनी कृपया मंचावर यायचंय. हे काय दिले ना मॅडम, हे राहिले बेस्ट बॅट्समन आपल्या प्राइज एक चुकून राहिलेले आहेत. 3 प्राइज ट्रॉफी पण आहे. बेस्ट बॅट्समन आम्ही सनीला परत एकदा मंचावर बोलवत आहोत. गेला येलवनचा कोण असेल तर त्यांनी या. कोळी साहेब आहेत का? कोळी साहेब, कोळी साहेब आहेत ना? कोळी साहेब सनीचं टी शर्ट घ्या. त्यानंतर बेस्ट बॉलर गणेश यांनी कृपया परत एकदा मंचावर यायचंय. त्यांना आपले मयूर राणे त्याचबरोबर गणेश यांना बेस्ट बॉलरचं टी शर्ट देण्यात येत आलं. मयूर या पुढे. आपल्याला टी शर्ट हे डायरेक्ट अलिबाग वरून आलेले आहेत. हा, आणि त्यासोबत कॅप. आता मॅन ऑफ द सिरीज सागर होता, त्यांनी कृपया परत एकदा मंचावर यायचंय. त्याला टी शर्ट आणि टी शर्ट देण्यात येणार आहे. कधी आताच आणि त्याचबरोबर कमिटीच्या वतीने सागर यांचा सत्कार आपण करत आहोत. कारण बघा, देशाची सेवा ही सर्व तोवर सेवा असते. त्यामुळं पूर्ण कमिटीच्या वतीने आम्ही सागर यांचा आभार मानतो की ते देश सेवेत तत्पर राहावं. त्याचबरोबर कोळी साहेबांना विनंती आहे की त्यांनी सनीचं टी शर्ट घ्यायचंय. आणि त्याचबरोबर निकम साहेबांच्या हस्ते त्यांना कॅप देण्यात येणार आहे. आणि जा ना, दे ना टी शर्ट आहे. चला मेडल काढा ना. मेडल काढले का? मेडल हातात दे ना सगळ्यांच्या विनरच्या. हा, त्याचबरोबर मी L6 या टीमला निमंत्रण करतो की त्यांनी ट्रॉफीचा मान घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. सगळ्यांनी, सगळे चिल्ले पिल्ले सगळे या. इकडे वर या, वर या. सगळे बच्चे कंपनी पण येऊ शकते, असं काय नाही. स्वामिनी
सगळेजण खाली बसून घ्या. छोटे आहेत ना. बोला सर्वांनी एकाच आवाजात छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी भारत माता की भारत माता की भारत माता की विजय असो. याचबरोबर L6 या टीमचं मनापासून अभिनंदन. सगळ्यांनी एक स्माइल द्यायची आहे कॅमेराला. सगळ्यांना विनंती आहे. चला खूप खूप धन्यवाद L6 संघाचं. 15 लोक टीम मध्ये खेळणारे 15. तसेच आम्ही कोणाला ऐका गेला रे आणि गोळे गोळे ऐका. तुमच्या 2 कोंबड्या आम्ही आणून ठेवलेल्या आहेत. नक्की घेऊन जायचे. नाहीतर ते प्राइस घेतलं तर हे प्राइस आम्ही देणार नाही. चला थांबा जरा 2 मिनिटं. ही फायचं खूप खूप अभिनंदन आहे. 15 जणांनी यायचंय. अरे कोच नसेल तर फायदा काय तिकडे. आणि याचबरोबर सगळ्यांची आतुरता असलेली टीम ज्यांनी फायनल मध्ये कहर केलेला आहे ती टीम E5. जोरदार टाळ्या वाजवा E5 साठी. आणि त्याला आम्ही आमंत्रण करत आहोत की लवकर यायचे. सगळ्यांची हस्तांदोलन. आणि E5 चे आमचे लाडके मित्र सूरज यांची महत्वाची भूमिका होती पडद्याच्या पाठी. ए कोण आहे? अरे मित्रा या साईडला ना. इकडे अजून पाठी आहे. सगळ्यांचं अभिनंदन. बाजू पाठी. हा बाजू बघा एक टीमची ताकद ही सगळे प्लेयर असते आणि त्यांना सपोर्ट करणारी ही सर्व चिल्ली पिल्ली यांच्या ताकदीमुळे ही टीम जिंकलेली आहे. एवढं लक्षात ठेवा. सागर ज्याच्यामुळे जशी आपली ICC टुर्नामेंट 2020 ही मॅच सूर्यकुमार यादवने गाजवली. त्याच्या एका कॅच मुळे ही मॅच फिरली. तिकडे बसा. तिकडे बसा. त्यामुळे आम्हाला सागरला बोलून बसू द्या. बसू द्या. गोलक कॅमेरामध्ये येतोय. हे पाठीमागे गेले बाळा. अतिशय आनंदाचा सण मेघमल्हार मध्ये मेघमल्हार संकुलनाचा एक आनंदाचा रोमांचक सण. जसा आपण सर्व सण करतो त्याप्रमाणे हा देखील आपला एक महत्वाचा सण.
मॅचच्या पूर्वी कॅप्टन अरे कॅप्टन कुठं आहे? अरे काढतोय नाही तर बाबूदा छत्रपती शिवाजी महाराज की ए तुटे यांना रोख रक्कम 15,000 किती 15,000 हे देण्यात येत आहे. 15,000चं पाकिट. त्यांनी एवढं लक्षात ठेवा, कमिटी चेअरमन मेंबर तुमच्या सोबत आहेत. शालू की योगी हे तुम्ही ठरवायचंय आणि आम्हाला बोलवायचंय. कोंबड्या नाही दिले. कोंबड्या कोंबड्या त्याचबरोबर एक फोटो सेशन सगळ्यांचा. विनोद जाऊ कुठे विनोद आपला राजू राऊत यांनी कृपया मंचावर यायचंय. मुलगी नाही दिया. तीन मुलगी किलो नाही. वो बाद में देगा बाद में अगले संडे मिलेगा भी नहीं. लावले का हॅलो आपल्या सोबत सोनावणे पण आपल्या सोबत 2 दिवस तात्पर्याने होते. त्यांचंही मंडळाबरोबर. त्याचबरोबर केतन पाटील, तुषार, सर्वांचे आभार. परत पुढच्या वर्षी याच जोशाने यायचे. तसेच आमचे राठोड साहेब यांना विनंती आहे. राठोड साहेब, तुषार नाईक यांनी लवकरात लवकर मगाशी काढलं आमचे लाडके मित्र आणि विजय. अरे पी सुनो आपले बंदे गए. खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत. मला असं वाटतं की आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. आपले टीम तरी थांबा 1 मिनिट. हॅलो इपाक पाटील साहेब, आपले शिंदे साहेब बोलतात 2 मिनिटं प्लीज. सर 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. ई फायटिंग आपली ई-फायटिंग लक्ष द्या. आपल्यामध्ये 3 कोंबड्या बाकी आहेत आणि ते ठेवलेले आहेत. खरंच कोंबड्या बाकी आहेत आपल्याला घ्यायच्यात मागून. ठीक आहे. तर मला असं बोलायचं की आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की आपण मेघमल्हार गृहसंकुल या सोसायटीमध्ये राहतो. खरं तर आता जवळजवळ मी 2016 पासून क्रिकेट खेळत नव्हतो. गेल्या वर्षी आपली टुर्नामेंट झाली 2023ला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचा योग आला. आणि कुठलाही कार्यक्रम असो, सामाजिक धार्मिक जे काही आपले सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात संकुलामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिव्य प्रमाणात साजरे होतात. त्या असंच कंटिन्यू होत राहिलं पाहिजे. लीग असो आपली 2 वर्ष आता 3ऱ्या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात आपण लीग करू. आणि हे सगळं आपण सगळे जे एकत्र राहतो, सगळे एकमेकांच्या आनंदात छोटा कार्यक्रम असला तरी तो मोठा कार्यक्रम आपण करतो. हे सगळं असंच साजरं होत राहू द्या एवढीच मी कमिटीला विनंती करतो. आणि आपण सगळे असेच राहूया. जय भवानी, जय शिवाय. सागरकडे जाय. सागरकडे हो कदम साहेब राईट घ्या. सर्व कॉम्पिटिटर्सचे, सर्व खेळाडूंचे, आयोजकांचे, प्रायोजकत्व ज्यांनी दिले. उशिरा
वरती जा ना ए नाचा ना जरा, नाचा ना जरा, भांगे नाच की. Yeah.